विधानसभेसाठी ठाकरे गटाकडून वांद्रे पूर्वसह मुंबईतल्या 20 जागांची मागणी, सूत्रांची माहिती। तर मुंबईत शिवसेना मोठा भाऊ असेल, पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांकडून स्पष्ट। नवाब मलिक आमदार असलेल्या अणुशक्तीनगर मतदारसंघावर मवियातील तिन्ही पक्षांचा दावा। रवींद्र पवारांसाठी पवार गटाकडून अणुशक्तीनगरच्या जागेची मागणी, सूत्रांची माहिती। भागीरथ भालकेंनी घेतली शरद पवारांची भेट। भागीरथ भालके लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार। शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता। वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात मनसे उमेदवार देणार। मनसे विधानसभेला 200 ते 225च्या आसपास जागा लढणार, राज ठाकरेंची घोषणा। बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर मविया आक्रमक। मवियाकडून राज्यभरात निषेध आंदोलन। काळे मास्क आणि काळ्या फिती बांधून शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले निषेध आंदोलनात सहभागी। मुख्यमंत्री असताना तोंड उघडलं असतं तर तोंडाला काळी पट्टी बांधायची वेळ आली नसती। पाप किती केलेत ते बघा, मग आरोप करा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। विरोधकांच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या। विरोधक समाजात अराजक तयार करतात। मवियाच्या निषेध आंदोलनावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका। पुण्यात भर पावसात शरद पवार गटाचं निषेध आंदोलन। स्त्रियांवर होणारा अत्याचार कधी खपवून घेणार नाही, विरोध करून त्याबद्दल आवाज उठवेन। शरद पवारांकडून आंदोलकांना शपथ। फोडाफोडीचं राजकारण, जातीचा द्वेष शरद पवारांनी कालवलं। सरकार आल्यावर करून दाखवा, आता काय शपथा घेता, राज ठाकरे यांचा शरद पवारांवर निशाणा। भारत बंद विरोधात कुणीही कोर्टात गेलं नाही, मात्र महाराष्ट्र बंद म्हटल्यावर सरकारने लाडका सदा आवडता याचिकाकर्ता कोर्टात पाठवला। ठाकरे गटाचा गुणरत्न सदावर्तेंवर निशाणा। मवियाच्या मुकमोर्चाला जागर जाणीव आंदोलनाने उत्तर। अमरावती, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगरात भाजपचं जागर जाणीव आंदोलन। बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेबाबत संवेदना व्यक्त। अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी, नराधमांचे गुप्तांग कापा, अजित पवारांचा संताप। यवतमाळमध्ये लाडकी बहीण योजना कार्यक्रमात शिंदेंच्या भाषणादरम्यान महिलेचा गोंधळ। पतीला मारहाण झाल्याची तक्रार पोलीस घेत नसल्याचा महिलेचा आरोप। युनिफाईड पेन्शन स्कीमला केंद्र सरकारची मंजुरी। 25 वर्ष सरकारी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यूपीएस पेन्शनचा लाभ मिळणार। 1 एप्रिल 2025 पासून यूपीएस पेन्शन लागू होणार। पुण्यातील खडकवासला धरणातून मुठा नदीत 23,000 क्युसेकने विसर्ग। भिडे पूल वाहतुकीसाठी बंद। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन।